मित्रांनो, कसे तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमच्या भावाच्या मराठी युट्यूब चॅनलवर. आणि आता मी आहे कोपरीमध्ये. एक काम होतं तर कोपरीला आलो होतो. आता रिटर्नच चाललोय. येताना व्लॉग नाही बनवायला भेटला कारण क्लायंट होते सोबत म्हणून. तर आत्ता बनवायला भेटलाय म्हणून बनवतोय. आता जस्ट निघालो इथून. माझा फेस दिसणारच नाहीये कारण आता काळोख पडेल थोड्या वेळात. ऑलमोस्ट 6:42 झालेत. म्हणजे झाले 7 वाजायलाच आलं. काळोख पडेलच आता. आणि हे असे येड हवे रिक्षावाले कुठं जाणार आहेत काही कळत नाही. काय बोलायला आता, दरवेळी ह्यांची मनमानी रे. सर्वात जास्त ऍक्सिडेंट ह्यांच्यामुळेच होतात. चला निघूयात आता बाहेर डायरेक्ट. हा काय साईडलाच हायवे आहे. जास्त पण आतमध्ये नव्हतं गेलो, इथे साईडलाच होतो. सिग्नल भी लग गया साला. हा सिग्नल माझ्या नशिबात नेहमीच आहे. इथे आहेत ना, इथे ट्रॅफिक पोलीस आहेत. नाहीतर काय मौका बघून आपण कल्टी मारली असती तसं. पण रिस्क कशाला बाबा, उगाच. दुष्काळात 13 महिना व्हायचा. झाला सुटला. चला हे काय आहे ना. चला आपण तर सटकलो. पावसाचं वातावरण थोडाफार झाला होता पण आता नाहीये. एकदम क्लिअर कट. आपल्याकडे मला असं वाटतंय पडतोय. चला टोल नाका तर आला. आपल्याला पण पुढे जाऊन थांबायचंच आहे. असं नाही की आपण चाललोय असं सुसाट म्हणजे आपण सुटलो. ना काय आला पुढे. वाशीमध्ये आलो. वाशीमध्ये आता आपल्या गाड्यांचं काम करतात तिथे. आणि भरपूर अशी ट्रॅफिक लागले. भरपूर म्हणजे हाय ठीकठाक. तर बघूया परत जाताना शिरडोनला CNG भरायला लागेल. कशाला काय झालं काही कळत नाही. आता जैन पीटर रोडने डायरेक्ट जाऊ. बाबा सुटला सिग्नल सुटला. छायला नुसते सिग्नल लागतात. आपला हा जो वरचा मेन रोड आहे ना, तिथून गेलो असतो ना मगाशीच, तर मला असं वाटतं एवढ्याला आपण कुठं असतो, पार पोचलो असतो कुठेतरी. इथून अजून आपण वाशीलाच आहोत. काय इकडे वाशी आहे या साईडला. आत्ताच पाम बीचला रोडला लागलोय. त्यात पहिले तिथं स्पीड मेंटेन करायला लागेल 60चा.
बाबा ट्रॅफिक मधून आता काय आपला JNPT रोड छमाछम आहे. असा रोड आपल्याकडे पण पाहिजे, मुंबई गोवा हायवेचा. पण स्वप्नातच असा रोड होईल. एवढा प्लेन रोड आपल्या नशिबात नाही. रोज ट्रॅव्हल साठी तर एवढा एकदम सपाट रोड तर भेटला ना, एकदम प्लेन विदाऊट बंप, कसली मजा येईल गाडी चालवायला रोज. आणि हा इकडे उलवे. आणि मला आता प्रेशर आलाय, कुठेतरी थांबायला लागेल, नाही तर माझ्या लावण्या लाल होतील. आपल्याला कॉल आलाय, आता सिद्धू येते सोबत. त्याला आता खांदेश्वरला घ्यायला जाईन. आणि स्पीड बघा जबरदस्त. असं स्पीड मेंटेन झालं पाहिजे. ऍव्हरेज पण जबरदस्त टाकते मग. आणि ताईकडे पण मला असं वाटतं जायचंय थोड्या वेळासाठी, कारण आज ताईची तर पाणीपुरी होणार आहे जागरणासाठी. बघूया, जायचं झालं तर जाऊ, नाहीतर बघ घरी कधी पोहोचते त्याच्यावर आहे. आता इथून 15 मिनिटात खांदेश्वर, आणि तिथून मग नंतर 1 तासात आपला घर. चलो, आता CNG पण घ्यायचंय, आपल्या तिकडे नको. तर आता आलो डायरेक्ट घरी. म्हणजे अजून पोचलोय नाही, पोचायचं आहे. इथून आता घरी जाऊन काय झालं पुरं. इथून आता घरी जाऊन थोडंसं काहीतरी खाईन आणि डायरेक्ट शापूरला जायला निघेन, कारण ताईचा बर्थडे आहे, तर जायचं आहे थोडं शापूरला. आणि शूट नाही केलं कारण परत तोच रस्ता. आता हा आमचा रस्ता दाखवतोय, ते बोलायचंय म्हणून नाईलाज आहे, आमचा रस्ता दाखवतोय, नाही तर तो पण नसा दाखवला. आणि नंतर तिथून परत मग चरीला जायचंय रात्री जागरणाला. चला, फोन यायची सुरुवात झाली. तर व्हिडिओला इथेच थांबूया. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन आहात चॅनलवर. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत बाय बाय.